नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये अधिकारी संवर्गातील पदासाठी व एकूण 541 जागांसाठी सरकारी नोकरी अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्हाला मित्रांनो कोणतीही पदवी असेल तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी, ज्यासाठी तुम्हाला वेतन 48,480 ते 85,920 या ठिकाणी पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी एक्झाम सेंटर्स दिलेले आहेत, तुम्ही जवळच एक्झाम सेंटर चूज करून ही एक्झाम देऊ शकता। कोणतीही पदवी असेल मित्रांनो तरी तुम्हाला या ठिकाणी एलिजिबिलिटी आहे अर्ज करण्यासाठी 541 जागांसाठी। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मित्रांनो भरपूर जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत, त्याचा संपूर्ण अपडेट तुम्हाला आमच्या चॅनल मार्फत या ठिकाणी पाहता येईल। बघा मित्रांनो, काही महत्त्वाचे मुद्दे या भरतीबाबतचे, ज्यामध्ये टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज 541 जागा आहेत। नंबर ऑफ वॅकन्सीज चांगल्या आहेत, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। कोणतीही पदवी असेल तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी, हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो। कोणतीही पदवी कोणतीही डिग्री असेल कोणत्या विषयातली तरी तुम्हाला एलिजिबिलिटी आहे अर्ज करण्यासाठी। परीक्षा ठिकाण महाराष्ट्रामध्ये अनेक एक्झाम सेंटर्स यांनी दिलेले आहेत, ज्याबाबतची माहिती मी तुम्हाला देणार आहे। नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये। अर्जदार मेल फिमेल कॅटेगरीमधले सर्व कॅन्डिडेट्स या ठिकाणी एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी। वेतन तुम्हाला बेस्ट इन क्लास, ज्यामध्ये 48,480 ते 85,920 हा पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे। सो या बेसिसवर जर बघितला तर जवळपास तुमची मित्रांनो सॅलरी 1 लाख अराउंड पर मंथच्या वरच राहणार आहे मित्रांनो। सो बेस्ट इन क्लास सॅलरी तुम्हाला मिळत आहे, तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। SBI अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारं ही एक बँक आहे, ज्यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता जाहिरात कुठल्या पदासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता। रिक्रुटमेंट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर्स किंवा PO पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये सर्व एलिजिबल्स आहेत, सर्व इंडियन्स एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी प्रोबेशनरी ऑफिसर्स या पदासाठी, ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। सुरुवातीलाच मी तुम्हाला इन्व्हॉल्वमेंट्स किंवा जी काय सॅलरी आहे तुम्हाला या ठिकाणी मी मेन्शन करत आहे, ज्यामध्ये बेसिक पे तुमचा 48,480 राहणार आहे। सो तुम्हाला ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड 1 मधलं तुमचा पे स्केल 48,480 ते 85,920 या व्यतिरिक्त तुम्हाला DA HRA CCA PM कॉन्ट्रीब्युशन पेन्शन फंड NPS LFC मेडिकल फॅसिलिटी लीज रेंटल फॅसिलिटी आणि सर्व बेस्ट इन क्लास फॅसिलिटीज तुम्हाला मिळत आहेत। आणि अप्रॉक्सिमेट CTC इनिशियल स्केल ऑफ पे मुंबई सेंटर सारख्या लोकेशनसाठी तुम्हाला 20.43 लाख रुपये मिळत आहे। सो तुम्ही बघू शकता वार्षिक सॅलरी तुमची किंवा पॅकेज तुमचं 20.43 लाखाचं राहणार आहे। बेस्ट इन क्लास सॅलरी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पुढे आपण बघूया यासाठी वॅकन्सीज कशा प्रकारे आहेत। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, टोटल जे आहेत त्या रेग्युलर मधल्या 500 वॅकन्सी आणि बॅकलॉग मधल्या 41 अशा टोटल 541 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। अर्थात तुम्ही कन्सिडर करताना टोटल जागा या ठिकाणी कन्सिडर करू शकता, ज्यामध्ये SCच्या 80 STच्या 73 OBC 135 AWS ला 50 ओपनच्या 203 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। या व्यतिरिक्त हँडिकॅपसाठी जागा रिझर्व्ह आहेत, मध्ये VI HI LD D आणि E साठी प्रत्येकी 5 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। सो टोटल 541 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। आता यासाठी एसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन जे कंप्लीट पाहिजे 30/9/2025 ला, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर एनी इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन। थोडक्यात पदवीधर असाल कोणत्याही विषयामध्ये कोणत्याही डिसिप्लिनमध्ये रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आहे। जे फायनल इयर सेमिस्टरमध्ये आहेत ग्रॅज्युएशनच्या ते सुद्धा अप्लाय करू शकतात, मात्र तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे ऑन ऑफ जे 30/9/2025च्या अगोदर, तरच तुम्हाला त्या ठिकाणी फायनल जे मेरिट आहे त्यासाठी कन्सिडर केलं जाईल। आता यासाठी आणखी एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये एज लिमिट बघा, एज लिमिट 21 ते 30 वर्ष राहणार आहे। 1/4/2025 ला कॅल्क्युलेट करायचं आहे। 21 ते 30 वर्ष एज लिमिट हे या ठिकाणी तुम्हाला ओपनसाठी पाहायला मिळत आहे। या व्यतिरिक्त OBC ला या ठिकाणी ॲडिशनल 3 वर्षाचं रिलॅक्सेशन, SC ST ला 5 वर्ष रिलॅक्सेशन, अपंगांना 10 वर्ष 13 वर्ष 15 वर्ष रिलॅक्सेशन, एक्स सर्व्हिसमॅन कमिशन ऑफिसर्सना 5 वर्ष रिलॅक्सेशन या ठिकाणी ॲडिशनल मिळत आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचे एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। आता या ठिकाणी बघा सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, तर सिलेक्शन 3 फेजेसमध्ये राहणार आहे मित्रांनो। या ठिकाणी हे फार महत्त्वाचं आहे। यामध्ये प्री एक्झामिनेशनमध्ये इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग ॲबिलिटी याबाबतचे 100 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील। त्यानंतर मेन्स एक्झाम असणार आहे। मेन्स एक्झाममध्ये रिझनिंग, कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड, डेटा अनालिसिस इंटरप्रिटेशन,
जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी, बँकिंग, इंग्लिश लँग्वेज याबाबतचे 170 क्वेश्चन 200 मार्कांसाठी विचारले येतील. या व्यतिरिक्त डिस्क्रिप्टिव्ह पेपर सुद्धा या ठिकाणी 3 क्वेश्चन्स राहणार आहेत, 50 मार्कांचा राहणार आहे. यानंतर तुमचं सिलेक्शन जे असणार आहे ते तिसऱ्या फेजमध्ये होणार आहे, ज्यामध्ये तुमची तिसरी फेज ही सायकोमेट्रिक टेस्टची राहणार आहे, ज्यामध्ये सायकोमेट्रिक टेस्ट, ग्रुप एक्सरसाइज, पर्सनल इंटरव्ह्यू याबाबतचे तुम्हाला क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले येतील, ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल. द कॅन्डिडेट्स विल हॅव टू क्वालिफाय बोथ इन फेज 2 अँड फेज 3 सेपरेटली. फेज 1 चे मार्क त्या ठिकाणी कन्सिडर केले जाणार नाहीत, मात्र फेज 2 आणि फेज 3 च्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला त्या ठिकाणी फायनल सिलेक्शनसाठी घेतलं जाईल. हे फार महत्त्वाचं आहे. द मार्क्स ऑब्टेन इन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन विल नॉट बी ॲडेड फॉर प्रिपेअरिंग द फायनल मेरिट लिस्ट, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो एक्झामिनेशन सेंटर्स कुठे कुठे टेंटेटिव्ह डेट्स लिहिलेले आहे, ज्यामध्ये तुमची बघू शकता टेंटेटिव्ह लिस्टमध्ये महाराष्ट्रामध्ये प्री एक्झामसाठी तुम्ही बघू शकता अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि MMR रिजन ही राहणार आहेत. प्री एक्झामसाठी तुम्हाला कुठेच ट्रॅव्हल करायची गरज नाही. नजीकचं एक्झाम सेंटर यापैकी तुमचं असणार आहे, ते चूज करून तुम्ही ती एक्झाम देऊ शकता. जवळपासच तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागणार आहे. मेन एक्झामिनेशन सेंटर्समध्ये छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि MMR रिजन राहणार आहेत. मेन एक्झामिनेशन सेंटर सुद्धा भरपूर त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. आता यासाठी फी बघू शकता, 750 रुपये फॉर्म फी ओपन, EWS आणि OBC कॅन्डिडेट्सला राहणार आहे. तर SC, ST आणि हँडिकॅप कॅन्डिडेट्सला कोणतीही फॉर्म फी घेतलेली नाही आहे. विदाउट ॲप्लिकेशन फी हे कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात. या व्यतिरिक्त SC, ST, OBC आणि हँडिकॅप कॅन्डिडेट्सला या ठिकाणी प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग सुद्धा प्रोव्हाइड केलं जाणार आहे. त्याचीही तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते अवेलेबिलिटी घेऊ शकता. यामध्ये नंबर ऑफ चान्सेस तुम्ही बघू शकता. या सर्व गोष्टी तुम्हाला ॲडिशनली माहितीच असतील. पुढे बघा, यासाठी अप्लाय कसं करायचं आहे, तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करू शकता, ज्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. काही क्वेरीज असतील, डाऊट्स असतील, तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता 11 ते 5 वर्किंग डेजमध्ये. त्यानंतर बघा, या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाच्या डेट्स, ज्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन 24/6 पासून 14/7 पर्यंत राहणार आहे. त्याच दरम्यान तुम्हाला फी सुद्धा भरायची आहे. प्री एक्झामिनेशन तुमची या ठिकाणी मित्रांनो जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये होईल. मेन एक्झामिनेशन सप्टेंबर 2025 मध्ये होईल. फायनल रिझल्ट नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये त्या ठिकाणी घेतला जाईल, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. सो लवकरात लवकर तुम्ही यासाठी प्रिपरेशन स्टार्ट करून कंटिन्यू करून तुम्ही या ठिकाणी जर इंटरेस्टेड असाल तर अर्ज करू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओवर नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.